लोक म्हणतात स्किन केअर करणं म्हणजे खूप वेळ खाणारं काम आहे. पण खरं सांगू, आय लाईक टू कीप इट व्हेरी सिम्पल. मला गोष्टी कॉम्प्लिकेट करायला आवडत नाही आणि आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या मी माझ्या स्किन केअरमध्ये सामील केलेल्या आहेत. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाची स्किन ही वेगळी असते. मी जे प्रोडक्ट वापरते ते मला सूट झालेले आहे. कोणतेही प्रोडक्ट वापरताना तुम्ही पॅच टेस्ट नक्की करा. तुमच्या कानाच्या मागे किंवा हातावर तुम्ही पॅच टेस्ट करून मगच प्रोडक्ट वापरा, कारण आपली स्किन ही आपली जबाबदारी आहे. तर नमस्कार, मी भावना अनफिल्टर्ड या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया फेस वॉश पासून. मी सध्या हे सिम्पलचं फेस वॉश वापरते आहे, जे माझं आवडतं फेस वॉश आहे. या व्यतिरिक्त मला सेटाफिलचं ही क्लिन्झर खूप आवडतं. महत्त्वाचं म्हणजे हे स्किनवर खूप जेंटल आहे. तुम्ही जर याने फेस वॉश केला, तुमची त्वचा स्वच्छ होते आणि कोरडी पडतही नाही, कारण माझी स्किन ड्राय स्किन आहे. ही बॉटल माझी 5वी असेल फेस वॉशची. एवढं आवडतं मला ते. माझी स्किन ड्राय आहे आणि हिवाळा आला की माझी स्किन लगेचच कोरडी पडते, खूप फ्लेकी होते. या हिवाळ्यामध्ये मी एक नवीन प्रोडक्ट ट्राय केलं, ते म्हणजे एमोलिन. हे एमोलिन क्रीम आहे, जे एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. खरं सांगू, हे माझ्यासाठी गेम चेंजर ठरलं. याने माझी त्वचा इतक्या थंडीतही थोडीही कोरडी पडू दिली नाही. ही 3rd ट्यूब असेल माझी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन. मी सध्या इपिसॉफ्ट नावाचं सनस्क्रीन वापरते आहे. पण मला आवर्जून सांगायला आवडेल, मी आधी न्यूट्रिजिनाचं सनस्क्रीन वापरत होते. हे इपिसॉफ्ट आणि न्यूट्रिजिना हे दोन्हीही सनस्क्रीन खूप उत्तम आहेत. हे खूप लाईट आहे स्किनवर. शेवटी सनस्क्रीन लावणं महत्त्वाचं आहे. आणि द स्टार प्रॉडक्ट निया ग्लो 10 सिरम. आता या प्रोडक्ट बद्दल ना मला खास बोलायचं आहे. मला खरंच समजत नाहीये की या प्रोडक्ट बद्दल अजून कुणी का बोलत नाहीये. मी जवळजवळ गेल्या 1 महिन्यापासून हे प्रोडक्ट वापरते आहे आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, माझा फेस सतत टायर्ड दिसायचा, म्हणजे थकलेला चेहरा वाटायचा. मी हे जेव्हापासून ट्राय करते ना प्रोडक्ट, आणि माझा सतत टायर्ड वाटणारा चेहरा आता खूप इम्प्रूव्ह झाला आहे. आताही मी माझ्या चेहऱ्यावर कोणताच मेकअप लावलेला नाहीये. मी फक्त माझं स्किन केअर केलेलं आहे. मी फक्त लिप टिंट लावलेला आहे. त्या व्यतिरिक्त मी काहीच वापरलेलं नाहीये. तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला सांगू, हे जे प्रोडक्ट आहे ना, हे ह्याच्यामुळे दिसणार नाही, पण ते ऑलमोस्ट संपलंय. त्याचा पंप असा आहे, एकदम वॉटरी आहे आणि ते लगेचच स्किन मध्ये जातं. एकदम लाईट आहे. आणि शेवट म्हणजे लिप बाम. मी सध्या हा लिप बाम वापरते आहे. याच्यामध्ये SPF पण आहे आणि हा पॅराबेन फ्री आहे आणि लिप खूप हायड्रेटेड राहतात. ही माझी जवळजवळ 2nd परचेस आहे. बरं, इतकंच. तुमचं स्किन केअर रुटीन ना जितकं साधं असेल तेवढं ते पाळलं जातं. तुम्हाला यातलं काही आवडलं का? किंवा तुम्ही यातलं काही वापरत आहात? मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. माझ्या डेली अपडेटसाठी आणि पडद्यामागच्या गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे भेटूयात.